आता बघणार आहोत या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। भाजपनं राज्यपाल पदाचं दिलेलं आश्वासन पाळलं नाही, आनंदराव अडसूळ यांचा आरोप। राज्यपाल पदासाठी 8 दिवस आणखीन वाट पाहणार, राज्यपाल पदावरून अडसूळ आक्रमक। सर्वोच्च न्यायालयानं नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा दिलेला निर्णय अयोग्य, तर आणखी 8 दिवस वाट बघणार, अन्यथा राणांविरोधात सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा आनंदराव अडसूळ यांचा इशारा। काल धाराशिवमधील आंदोलनात पवार ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते। मनसे नेते संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप, मराठा आंदोलकांच्या वेशात आपली माणसं पेरण्याचं काम सुरू, देशपांडेंचा आरोप। शरद पवार गटानं विधानसभा निवडणुकीसाठी 100 मतदारसंघात निरीक्षक नेमले। विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी, इच्छुक उमेदवार आणि मतदारसंघातील ताकदीचा आढावा घेतला जाणार। अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेचा टीजर रिलीज, जनसेवक आम्ही शब्दाचे पक्के आहोत, टीजरमध्ये उल्लेख। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात टिकणार, अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख, विरोधकांच्या टीकेवर अजित पवारांचं ट्विटद्वारे उत्तर। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। राज्य सरकारने कशा पद्धतीने योजना राबवाव्यात हे न्यायिक कार्यक्षेत्राचा भाग नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा। फडणवीसांनी बोलावली मुंबई महानगरातील आमदारांची बैठक, रात्री 8 वाजता सागर बंगल्यावर बैठकीचं आयोजन। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरमधील आमदारही उपस्थित राहणार। अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर केलेली टीका, मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी, कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिटकरींचा फोटो असलेला केक कापत निषेध व्यक्त।